सहकार्याने सांगितलं की महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष नाही, ही पार्टी नाही, तर ही मराठी माणसांच्या अस्मितेची एक लढा उभा करणारी एक संघटना आहे. आणि आज या संघटनेचं तत्व काय? आम्हाला पक्ष नको, पार्टी नको, आम्हाला खऱ्या अर्थाने मराठी माणूस जगला पाहिजे. आणि मराठी माणूस जगण्यासाठी लोकशाहीतून आपल्याला आपले प्रश्न मांडण्यासाठी आपल्या विचाराचा आमदार आपल्या भागातून त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे, तरच आपल्या भागातील प्रश्न आपण सोडू शकतो. आज गेले कित्येक वर्षापासून आपण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आपण लढा उभा केला. अनेक 106 हुतात्मे त्या ठिकाणी आपल्यासाठी बलिदान गेले. अरे त्यांना खऱ्या अर्थाने जर आदरांजली व्हायची असेल तर आज आपल्या विचाराचा माणूस त्या ठिकाणी आमदार म्हणून गेला पाहिजे. आता तरी एक हो ना. अरे बऱ्याच वेळा आपण सांगतो की मराठी भाषिकांवर अन्याय होतो, मराठी भाषिकांवर अत्याचार होतो, फक्त बोलतो. आज आपल्याला बोलण्याची वेळ नाही, आपल्याला कर्तव्य करण्याची वेळ आली, कृती करण्याची वेळ आली. आता नाही अभिनय तो कभी नाही, अभिनय तो कभी नाही. माणसाने ध्येय वेळ झालं पाहिजे ना. आपण छत्रपती शिवरायांची आपण ते घोषणा देतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे आपली 2 इंचांनी छाती फुगती. अरे आपण छत्रपती शिवरायांचे मावळे किती दिवस अन्याय सहन करणार, किती दिवस आपण अत्याचार सहन करणार. आता तरी आपण एक झालो पाहिजे ना. जर आपला मराठी बांधव जर एक झाला तर या ठिकाणी परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही परिवर्तनाची वेळ आहे. अरे आपले जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराच्या गावात गेले 66 वर्ष झाले दिवाळी झालेली नाही. 66 वर्ष दिवाळी साजरी झाली नाही. अरे उमेदवार सुद्धा एका संघर्षशील गावातून त्या ठिकाणी आज आपल्या समोर मत मागण्यासाठी आलेला आहे. अरे उमेदवार कुठल्या विचाराचा? अरे ज्या गावाने संघर्षात लढा उभा केला त्या गावातून त्या ठिकाणी उमेदवार आज या ठिकाणी आपल्या समोर मत मागण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे आपल्याला आपण सर्वांनी एक झालं पाहिजे. एका विचाराने, एका ताकदीने ही कन्नड भाषिकांची जी दादागिरी, ती दादागिरी मोडून काढण्याची ही वेळ आलेली.